मित्रांनो नमस्कार. आज आपल्या भाजीच्या प्लॉटला 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला चवळीच्या शेंगाला एकदम फुले येऊन शेंगा पण यायला लागलेले आहेत. फुलं आता फुल चालू झालेलं आहे. आपला झेंडूमध्ये ही मिरची आता आपण काय केलं तर सगळ्यात अगोदर पिकावरती नागाळी येऊ नये म्हणून आपण बघा कुठल्याच पानावरती नागाळी नाही आहे, येऊ नये म्हणून आपण काय केलं, मुळा लागवड केली, बीट लावला सगळ्यात अगोदर. त्याच्यामुळे आपले नागाळी 100% कंट्रोल झाले. प्लॉट एकदम सुंदर आहे. पानाची चकाकी, ताक आणि गुळ दिलाय. आपला मुळा आता चालू झाला. पाने बघा एकदम व्यवस्थित आहे. मिरचीला सुंदर फुलं आहेत. आणि आपण 3 मजलीची 3 ते 4 मजल्याची आपण शेती केली. आपल्याला वरती वेलवर्गीय पिकं पूर्ण वरती मांडवावरती न्यायची. हे बघा आपला मांडव असा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला झेंडू, आपल्याला आता मुळा आणि बीट चालू झालं आहे. पालेभाज्या आहेत ते बी दाखवतो तुम्हाला. आणि नंतर आपल्याला दसरा आणि दिवाळीत झेंडू वापरायला भेटेल. चवळीच्या वेलीला एकदम फुलं लागलेत व्यवस्थित मध्ये. आता आज 40 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला. मुळा आता चालू होईल. एकदम सुंदर आहे. पलीकडे वेलवर्गीय दाखवतो, टोमॅटो दाखवतो. हे बघा पालेभाज्यामध्ये पालक, लाल माठ, मिरची, झेंडू, चवळी, पालक एकदम सुंदर. हे बघा मुळा, बीट, झेंडू, झेंडूला कळी लागली, झेंडू, मिरची एकदम सगळे ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. एकदा निंदणी केली त्या मुळ्याच्या पाल्याने खालचं गवत येऊन नाही दिलं. इथे धना आहे, हे वेलवर्गीय वरती गेलं मांडवावरती. एकदम सुंदर प्लॉट आहे. हा काळावाले, ही मिरची आहे. हे बघा मिरचीला फुलं. इथं परत कोथिंबीर, मुळा, हे टोमॅटो. टोमॅटोला आता शिटिंग व्हायला लागली, फुलं बिलं व्यवस्थित. त्याच्या शेजारी आपलं परत वेलवर्गीय एकदम व्यवस्थित प्लॉट आहे. प्रत्येक ठिकाणी जो तो आपल्या आपल्या ठिकाणी व्यवस्थित मध्ये मुळा चालू झालेला आहे बरंच. फक्त आणि फक्त नैसर्गिकच. टोमॅटोला एकदम व्यवस्थित सेटिंग बी आहे, फुल बी व्यवस्थित आहे, काहीच अडचण नाही. फक्त एकदा ताकाची फवारणी केली, ताक आणि गुळ आणि ताजं शेण सोडलेलं आहे, दुसरं काही नाही याला बघा. त्याच्या शेजारी प्रत्येकजण प्रत्येक पद्धतीने वाढतोय, काहीच अडचण नाही. 6 मजल्याची शेती आहे, 5 ते 6 मजला. कोथिंबीर, काळावाल सगळे शेजारीचे. याच्यामुळे बघा हे मुळं, याच्यामुळं खालचं गवत अजिबात नाही येऊन दिलं वरती. मिरची आहे, झेंडू आहे, मुळा आहे, कोथिंबीर आहे, बीट आहे. आपण काय केलं, पालेभाज्या लावल्या याच्यासाठी की याच्यावरचा थ्रिप्स मावा सगळा पालेभाज्यावरती राहावा आणि मित्रकिडी तिथंच येऊन त्यांचं नायनाट करावं. या पद्धतीने आपण पालेभाज्या प्लस हवेतलं नत्र एकदम स्पीडमध्ये
आपल्या दुसऱ्या पिकाला देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. स्फुरद आणि पोटॅश मुळापोळच करतो, प्लस याच्या पाल्याचं आच्छादन होईल आणि मुळापासून आपल्याला उत्पन्न चालू होईल. बघा आता ही दुसरी लाईन आहे आपली. त्याच्यामध्ये आपण काय केलं, टोमॅटो वरती घोसाळं, खाली तळामध्ये काळा वाल, त्याच्या शेजारी फ्लावर, लाल माठ, मध्ये मुळा, फ्लावर, मुळा, लाल माठ, काळा वाल, परत वेलवर्गीय. पाय ठेवायला जागा नाही, मध्ये मिरची. याच्यामध्ये सगळ्यात सुंदर मिरची चालू आहे. टोमॅटो, खाली पाय कुठं ठेवायचं हे लक्षात नाही येत, शिरूशी नाही वाटत. वेगवेगळे आपल्याला प्रत्येक रिंग त्याला बी फुल लागले, कळी प्रत्येकाला आहे, ते बी तुम्हाला दाखवतो. अशाच पद्धतीने एकदम, आणि गवत हा विषयच नाही राहिला आता.